नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। नमस्कार। आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि मानव अधिकार संघटन अमोलजी भागवत यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी विविध ग्रामीण भागातून नेते मंडळी पुढारी आलेले आहेत। तर निवेदन दिलं या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी तर मनमाडची गोशाळा, तर त्या ठिकाणी मोकाट जनावरांचा जो त्रास होतो आहे त्यासाठी जी गोशाळा निर्माण केली अनुष्या कमल फाउंडेशन, तर त्यांना विविध अटी शर्ती सर्व पूर्ण केल्या, पण काही कारणास्तव त्यांना अडवलेलं आहे। तर त्यामुळे त्यांची सोय होत नाही, उपाययोजना होत नाही। तर त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। तर त्र्यंबकेश्वर संदर्भात ज्या ठिकाणी भाविकांना मारहाण झालेली आहे, तर तिथलं प्रशासन व्यवस्थापन जे कागदपत्रांची पूर्तता केलेली असून स्थानिक काही वरिष्ठ नेते मंडळी किंवा अधिकारी यांच्याकडून त्या मुद्द्यांना प्रलंबित ठेवलेला आहे। त्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावे। आमचा दुसरा मुद्दा त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये भाविकांना होणारे जे दर्शनासाठी होणारे अडथळे आहे किंवा जो गैरप्रकार आहे तो आपल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मार्गी लावा। तसेच वन्य प्राण्यांचे जे वावर चालू आहे माणसांमध्ये त्यावर प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने कारवाई करण्यात यावी। तसे एकच गोष्ट मी तर म्हणतो, फक्त बघितली पाहिजे। आज जर आपण उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराज, मी त्यांचा भक्त आहे, मी त्यांचा सर्वात मोठा फॅन आहे। हे आतापर्यंत मी माझ्या सर्व भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे। जर यावर आपण थोडीशी जर एक नजर टाकली, शिवचरित्र मी अनेक वेळा वाचलेलं आहे, त्याला मी माझ्या विचारांमधून मी मांडत असतो। आतापर्यंत जर आपण बघितलं तर संपूर्ण इतिहासामध्ये, जग पातळीवरच्या इतिहासामध्ये एकमेव राजे असे होऊन गेलेले, छत्रपती असे होऊन गेलेले की छत्रपती शिवाजी महाराज यांनाच फक्त 3 वेळेस गुप्तधन सापडले। तर कुणी याचा सखोल अभ्यास केलाय, कुणी याचं संशोधन केलं? छत्रपती शिवाजी महाराज यांनाच 3 वेळेस गुप्तधन का सापडले? याचं कारण असं होतं की ते जनतेच्या तळागाळाशी जाऊन, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची चिकित्सा असणं, प्रत्येक गोष्टीमध्ये जे आपले आजूबाजूचे मावळे यांचं कौशल्य कुठे आहे यांना तिथं प्राधान्य देणं, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी जोपासणं, ह्या गोष्टी जेव्हापासून मला वाटतं प्रशासनापासून, राजकीय पुढाऱ्यांपासून, महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांपासून तर सगळे लोक ज्यावेळेस या छोट्या छोट्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करतील आणि इथून ज्यावेळेस आपल्या कामाला सुरुवात करतील तिथे थोडाफार बदल आपल्याला होईल। छोट्या छोट्या समस्या असतात, चला या छोट्या समस्या या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी असतील कदाचित, परंतु प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात येणारी अडचण ही त्याच्याकरता मोठी असते, त्याची गंभीरता यांनी लक्षात घ्यावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कौतुक असं करेन, इथे जमा झालेले किंवा इथे आज सहकार्यासाठी उपलब्ध असलेले सर्व पदाधिकारी यांना मी आवर्जून इथे एक गोष्ट सांगतो। काय होतं, ज्या वेळेस आपण कुठलंही काम प्रामाणिकपणे करायला सुरुवात करतो आपण, म्हणजे थोडक्यात जर म्हणायचं झालं का एक विधायक पात्रतेचं काम आणि जिथून तुमच्या लोक कल्याणकारी कामाची तुम्ही सुरुवात करतात ना, तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आपण असे मोठमोठे घेतलेले आहेत का सर्व ज्यावेळेस तुम्ही विधायक काम करायला सुरुवात करतात, लोक कल्याणकारी काम करायला सुरुवात करतात, तर पूर्ण जगाची, निसर्गाची जी शक्ती आहे ती तुमच्या पाठीशी एकवटून उभी राहते। याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि इतिहासातील अनेक मान्यवरांनी, महापुरुषांनी देखील घेतलेला आहे। तर या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करेन की जे मुद्दे दुर्लक्षित केले गेलेले आहेत राजकीय पुढाऱ्यांकडून, सामाजिक प्रतिनिधींकडून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून, ते मुद्दे तुम्ही आज घेतलेत, ते मुद्दे आपण जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवले आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आपण याच्याविषयी वेळ दिलेली आहे। त्या वेळेमध्ये त्यांच्याकडून त्याचं निराकरण झालं तर ठीक, नाही तर पुढची पद्धत आपल्याला माहीत असते। आणि हे जे मुद्दे आहेत आपले, हे कसे सोडवायचे ते आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि मानव अधिकार संघटन यांच्या माध्यमातून नक्कीच अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या
एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.